नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती लवर्स कट्टा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडत्या मध्ये, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. थंबनेल बघून जर इथं आला असेल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असल्याच व्हिडिओसाठी. मित्रांनो, ऍक्च्युअली बऱ्याच वेळा मी तुम्हाला सजेशन देत असतो. मी शेवटी माणूस आहे. मलाही कधी कधी डिप्रेशन मधून जावं लागतं, मलाही कधी कधी प्रॉब्लेम येत असतात. नेमकं हेच माझ्या बाबतीत घडलं असताना मी याच्याविषयी माझ्या मैत्रिणीसोबत डिस्कस करतो. तन्मयी नाव आहे तिचं. तिच्यासोबत डिस्कस करताना गोष्ट लक्षात आली. तिने मला 2 सेंटेन्स सांगितले. तू अशा ठिकाणी जा जिथं तुला प्रेम मिळतं, अशा ठिकाणी जाऊ नको जिथं तुला प्रेम शोधावं लागतं. आणि खरंच खूप या सेंटेन्सने इम्पॅक्ट केला माझ्यावर. कसं आहे मैत्रीण माहितीये का, मला काय वाटलं माहिती, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या खऱ्या आयुष्यात अप्लाय करायला पाहिजे. आपण बऱ्याच जणांना म्हणतो, सर मी तिच्यावर प्रेम करतो पण ती माझ्यावर करत नाही, मी त्याच्यावर प्रेम करते पण तू माझ्यावर करत नाही, मी काय करू. अशा गोष्टी जेव्हा तुम्हाला विचारता, मला ऍक्च्युली प्रश्न पडतो याची उत्तर तुम्हाला नेमकी काय द्यायची. आणि ह्याच 2 सेंटेन्स मध्ये त्या गोष्टी आहेत मित्रांनो. अशा व्यक्तीवर प्रेम करा जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. कारण कसं आहे ना, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असते ती नक्की तुम्हाला खुश ठेवायचा प्रयत्न करते. हे सेम आपल्या आयुष्यात घडत असतं. तुम्ही एखाद्या फ्रेंड्सचा ग्रुप असू दे, तुम्ही एखादा रिलेटिव्ह असू दे, किंवा कोणताही ग्रुप असू दे, जिथं तुम्हाला प्रेम मिळतं, भरभरून प्रेम मिळत असतं, अशा ठिकाणी बिंदास जा. आणि जिथं तुम्हाला काही किंमत नसते किंवा काही म्हणजे तुम्हाला असं वाटत असं की यार उभं चालू इथं, म्हणजे आपल्याला वाटतं तसं, आपल्याला पाहिजे तसं वातावरण नाहीये, किंवा कोण समजून घेणारं नाहीये, तेवढे रिस्पेक्टफुल नाहीयेत, असं वाटत असेल तर त्या ग्रुपमध्ये राहू नका किंवा त्या लोकांच्या संगतीपासून लांब राहा. कारण जेवढं तुम्ही त्यांच्यासोबत राहाल, तुम्हाला त्यांच्यावर प्रेम आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, हे असणं सुद्धा गरजेचं आहे. पण तेवढंच जर प्रेम त्यांना तुमच्या बाबतीत जर असेल ना, तर ते लाईफ एकदम बेस्ट होऊन जातं. पण जर तसं असेल की तुम्हालाच खूप त्यांच्यावरती प्रेम आहे पण त्यांना तुमच्यावरती नाहीये, अशावरती तुम्ही सरळ तुम्ही तिथून बाहेर पडलेलं बरं. तुमचे एक्सपेक्टेशन दिवसेंदिवस वाढत जातात, तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला जाता. मग त्याच्याकडनं चुकू दे, तिच्याकडून चुकू दे, ऍक्सेप्ट करायला जाता. आणि एका पॉईंट असा येतो ना, ज्यावेळी तुम्हाला कळतं की मी एवढ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पण त्याच्यामध्ये तू माझी एकही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही किंवा ती माझी एकही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही, त्या गोष्टी हर्ट करतात कुठे ना कुठे. मग अशा वेळी आपलं रिलेशन ऑटोमॅटिकली कुठेतरी तुटायला चालू होतं. त्यापेक्षा काय करायचं की जिथपर्यंत तुम्हाला वाटतं की इथं मी ठीक आहे ह्या रिलेशन पर्यंत, गुड, तिथपर्यंत राहा. आणि ते सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हाही तुम्हाला कधीही वाटेल की डिप्रेशन वाटेल, कोणत्याही व्यक्तीमुळे डिप्रेशन आलं असेल, एक जवळची व्यक्ती आहे म्हणजे तिच्याबरोबर भांडणं झालं, तर ती एक सांगतो, केव्हाही तुमच्या जवळची व्यक्ती तेव्हा एकदाच म्हणजे हा सेंटेन्स किंवा हा वर्ड तेव्हाच वापरायचा जेव्हा तुमची भांडणं एका दिवसात सॉर्ट आउट होत असते. जर तुम्ही वर्ष भांडण असं म्हणजे वर्ष एकमेकांविषयी तिरस्कार जर निर्माण राहत असेल आणि म्हणत असेल ती माझी जवळची व्यक्ती होती, परत विचार करायचा प्रश्नच येत नाही तुमचा तिच्याबद्दलचा, होती, मग परत त्या व्यक्तीबद्दल विचार करून स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं सगळं लाईफ का डिस्टर्ब करायचं म्हणतोय मी. मित्रांनो, तुम्ही प्रेम करा, सगळ्या गोष्टी करा आयुष्यात, पण जिथं तुम्हाला प्रेम मिळतं तिथं जा, जिथं तुम्हाला किंमत मिळते तिथं जा. आयुष्यात खूप अशा गोष्टी घडतात की जिथं तुमचं खूप प्रेम असतं समोरच्या, पण समोरच्यावर तुमच्यावर एवढं प्रेम नसतं. साहजिक आहे, तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवूच शकत नाही. आणि नेमकं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा असं घडतं की मी एक्सपेक्टेशन ठेवतो समोरच्याकडून. आजकाल मी ते कमी केलंय प्रमाण, बट तरी मी जे तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो बऱ्याच वेळा एक्सपिरियन्स पण नसतात. याचा अर्थ असा अजिबात नाही की मी लव्ह प्रॉब्लेम सांगतो म्हणजे ते माझ्या एवढे सगळे माझ्या आयुष्यात लव्ह प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अजिबात तसं काही नाहीये. मी ज्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, मी ज्या गोष्टी स्वतः अनुभवल्यात, मी तुम्हाला क्लिअर करतो की त्या गोष्टी मी अनुभवल्या. मित्रांनो, कसं आहे ना, ह्या 2 गोष्टी जर घेऊन तुम्ही, ह्या 2 सेंटेन्स जरी आयुष्यात घेऊन जरी सोबत चालला, तुम्हाला कधी डिप्रेशन येणार नाही, तुम्हाला कधी अपसेट वाटणार नाही. कारण कसं आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर जर रिलेशन बिल्ड केलं आणि त्यानंतर तुम्हाला वाटायला लागलं की तोही माझ्यासोबत तितका क्लोज आहे, तोही मला तितकंच प्रेम करतो जितकं मी त्याच्यावर करतोय, तर ऑटोमॅटिकली तुमचं बॉन्डिंग खूप चांगलं बनतं. खूप म्हणजे खूप भयानक चांगलं बनतं, जे कोणीही तोडू शकत नाही. पण एका पॉइंटला समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार, मी याच्या चुका एवढाच माफ केला पण तू माझी एकही चूक माफ करत नाही, चिडून बसतो, रागवतो, या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेव्हापासून त्याच्यासोबत मैत्री तोडा, असं अजिबात म्हणणार नाही. कारण शेवटी तोही तुमचा मित्र आहे, तुम्ही त्याच्यात जीव लावलाय. मैत्री तोडू नका, पण एक्सपेक्टेशन ठेवायचं बंद करा आणि थोडंफार डिस्टन्स मेंटेन करा. खूप काही गोष्टी असतात ज्या बऱ्याच जणांना आयुष्यात मिळत नाही. तुम्हालाही कधी कधी त्या गोष्टी मिळत नसतात, मलाही कधी कधी त्या गोष्टी मिळालेल्या नाहीये. बट मी अजिबात हर्ट होत नाही. कारण का माहितीये का, मी दुसऱ्या गोष्टीत समाधानी राहतो. आणि आजकाल मी तेच चालू केले की मी दुसऱ्या गोष्टीत समाधानी राहायला शिकलोय. आयुष्य खूप टिपिकल आहे, एवढ्या दिसतात तेवढ्या गोष्टी एवढ्या इझी नसतात आयुष्यात. मी तुम्हाला सांगतो, याचा अर्थ असं नाही की माझं आयुष्य एकदम स्मूथली चाललंय. माझ्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी मी आयुष्यात माझ्या कुठं ना कुठेतरी बघत असतो. त्यामुळे मला त्या गोष्टींचं कधी कधी कौतुक वाटतं, कधी कधी असं वाटतं की नाही यार, मी
मी असं माझ्या बाबतीत असं काय ऍक्च्युली माहिती आहे तुम्हाला पॉईंट हा मी कुठेतरी जाऊन मला पॉईंट कळाला की हा पॉईंट हा सगळ्यांच्या बाबतीत असतो. फक्त फरक कुठे माहितीये फेज मध्ये, आयुष्याच्या फेज मध्ये फरक आहे. आपण येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये आयुष्याच्या फेज विषयीच माहिती करणार आहे. होप सो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटणार आहोत आपल्या आवडत्या विषयामध्ये, याचं नाव आहे लव्हर्स कट्टा. नक्की शेअर करा. धन्यवाद. टेक केअर.